काय आणले? पेरू, भोपळा कच्चा एकदम बरे आणि कांदे हा का? फार्म फ्रेश. फार्म फ्रेश फूड, एकदम फ्रेश. व्हेजिटेबल्स. छान मस्त ना. नाही? भारी हो. कसली भारी आहे ना, ताजी ताजी. ताजे ताजे भाजी. पेरू पण छान आहे. छान छान. वेलकम टू प्रवीणा नितीन वाइब्स. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण या ब्लॉगमध्ये नंदा आणि भाच्यांची भेट घेणार आहेत. तर आता आपण पोचलेलो आहे बार्शीमध्ये आणि तुम्हाला सगळं खूप जणांना माहिती असेल की बार्शीमध्ये भगवंत देवाचं खूप छान मंदिर आहे. तर म्हटलं आधी भगवंत देवाचं दर्शन घेऊया आणि मग परत पुढे जाऊया. भगवंताचं छान दर्शन झालं आणि आता आपण म्हटलं थोडा वेळ गाभाऱ्यात बसूया मंदिर परिसरात. आणि इतकं छान आज भगवंतांना सजवलं होतं. पूर्ण तुळशीच्या माळांचा मोठा हार बनवलेला आहे. इतकं सुंदर असं रूप दिसतंय देवाचं. तर बाहेर ही जी LED लावलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही ही दर्शन घेऊ शकता भगवंत देवाचं. मंदिर परिसरात खूप छान हरीचा जप चालू आहे. मग दर्शन झालं आणि बाहेर आलो तर इथे एक श्री गुरुदेव दत्त यांचं पण खूप छान मंदिर आहे. भगवंताच्या मंदिराच्या बाहेरच आल्यानंतर हे एक छोटंसं मंदिर आहे. तर इथं पण इतकी छान सजावट केली होती बोरांची. तर इतकं सुंदर सजवलेलं आहे देवांना, तुम्ही बघू शकता. तर हे असं भगवंताचं मंदिर दिसतं बाहेरून आणि हा असा परिसर आहे. तर कधी बार्शीला आलात तर नक्की विजिट करा. आणि खूप जण येऊ नाही गेले असतील तर त्यांना परत परत यावं असं वाटतं, असं हे मंदिर आहे भगवंत देवाचं. तर छान दर्शन झाले आणि आता आम्ही घरी जायला निघतो आहे. आणि आता आम्ही घरी पोहोचलो आहे. तर या भाच्या आहेत ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हाय करताना दिसत असतील आणि त्यांच्यासोबतच देवांश पण दिसतो आहे. तर यांची मस्ती चालू आहे बाहेर. आणि एकतर निघायलाच उशीर झाला होता घरीहून, गोरेवाडीहून. मग इथं आलो परत भगवंत मंदिरामध्ये थोडा टाईम स्पेंड केला आणि घरी यायला उशीर झाला. तर भूक लागली आहे. जेवायला ताटं वाढवून घेत आहेत तोपर्यंत लेकरांचं इकडं खेळणं चालू आहे. सो मी एक व्हिडिओ कॅप्चर केला आणि आत्ता जेवणं खावणं करून परत निवांत गप्पा गोष्टी होतील. या आहेत आमच्या निमाताई, मोठ्या ननंदबाई. आणि या कांचनताई आणि दीदी यांची भेट घ्यायला खरं तर आम्ही आज बार्शीला आलो आहे. तर सगळ्यांची भेट झाली, मस्त टाईम स्पेंड केला आहे, खूप छान वाटतं आहे. आणि थोड्या वेळातच आता घरी जायला निघू. आणि आता आम्ही आलो आहे मुरुडमध्ये. तर ही छोटंसं बाळ दिसते आत्ताच्या मांडीवर, तिचं नाव आहे श्रीना आणि ती आत्ता झोपेतून उठली आहे, मस्त जांभळ्या देते. तर मुरुडमध्ये निमाताईच्या घरी आता आम्ही आलो आहे. ही श्रीना म्हणजे माझ्या भाचीची मुलगी आहे. तर या आहेत पिंकी, ती मोठी भाची माझी, आणि त्यांची मुलगी ही श्रीना. तर आत्यांची आणि तिचं बोलणं होतं फोनवरती श्रीनाचं. तर तिनं आत्यांना ओळखलं आहे छान. तर मस्त गप्पा ऐकत बसली आहे आता ती मांडीवरती छान. भाजी मंडईमध्ये आलेलो तर आम्ही, नितीन पण आहेत सोबत. आणि ही मुरुडची भाजी मंडई. हो, शिवाय चौकाच्या येस 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 येस.
जे काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आहे आम्ही, किराणा वगैरे भाजीपाला. आणि श्रीनाला आता बाय करतो आणि आता आम्ही घरी जायला निघू. चला बरं, आम्हाला काय केलं दाखव. दोन्ही हाती मेंदू काढली दोन्ही बी दाखव. हो दाखव. दाखव दोन्ही दाखव. बो छान छान मेहंदी. कोणी काढली मेहंदी देऊ? अरे बाबा आत्यानं काढली. आत्यानं काढली. आणि नेल पेंट दाखव. सुंदर ना, छान म्हण, असं म्हण. छान मोडतोय वय बर. बस चला. आणि देवाश मस्त गल्ली तिकडून तिकडून फिरत असतो. तर या ताई मस्त मेहंदी काढत बसल्या होत्या, तर त्यांच्याकडून मेहंदी काढले, नेलपेंट लावले आणि परत त्याला त्यांच्याकडेच जायचे. तर हे असं चालूच राहील. चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.